पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा मी अविवेकाची काजळी खेळोनी जैसी दशा अधिक संगे दीपची होय ज्ञान करायचं दिव्याच्या बरोबर दिवाच होता तसं साधूच्या बरोबर साधू पूर्वी एक जुनी म्हण होती दिव्याखाली आणला आता नवीन म्हण आहे दिव्याच्या वर आणला सरकारी दिवे अशीच आहे आपल्या दिव्यात ते वाद जोड लागते पण संत या दिव्यात तसं यथा दीपो निवापस्तो निंगते सोपमा स्मृतः निश्चल निर्मळ निर्विकार जळणारे संत प्रकाश देणारे संत काय करतात करी साधका निष्पाप करी साधका निष्पाप करी साधका निष्पाप संत कृपेचे दीप संत संत कृपेचे दीप संत कृपा एक उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात वेळ कमी आहे म्हणून थोडक्यात पुढचं येत नाही समजा काय भगवान दत्तात्रयाने त्यांच्या जीवनामध्ये 25 गुण केले. तू म्हणा महाराज 24 असतो 25 करून आणा पैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरी कि बहुना येधारी चिरा माध्यम करून धरणार मला कीर्तनाला साथ दिली शरीर गुरु आहे भजन करायला साथ दिली गुरु आहे अहो 2 तास कोणाला बसायला वेळ नाही कोणाकडे तुम्ही धर्ममंडपात बसता याच्यापेक्षा अधिक काय नाही शरीर आपलं गुरु आहे मिथिला नगरी जनकाची नगरी आणि जनकाच्या नगरीमध्ये एक देहाचा व्यापार करणारी स्त्री तिचं नाव हिंग दत्तात्रयाने तिला गुरु म्हटलंय गुरु मानले संध्याकाळी 6 वाजल्यापासून पहाटे 9 वाजेपर्यंत सजून धजून बसली आज तिचं भाग्य काय आज कोणी तिच्याकडे आला नेहमी येणारे आलेले खूप जणांना बोलून पाहिलं हात मारून अनुनय विनय करून पाहिलं म्हणून आला पहाटे 3 नंतर भगवान दत्तात्रय तिच्या दारातून गेले प्रत्येक तासाला तिच्या मनात एक विचार येता चांगलं शरीर देवाने दिलं होतं मी त्याचा नाश केला लग्न केलं असते तर सुखी झाली असते परमात्म्याचं भजन केलं असतं तर कीर्ती राहिली असते असं वाटत चांगले विचार येतात पण टिकत नाही चांगले विचार अजेंडा सारखे असतात विठ्ठल अजेंडा सांगायचा पण झेंडा दुसराच लागतो नंतर प्रसंग असा झाला असं वाटायचं माझ्या शरीरात परमात्मा उत्तम पुरुष स्वन्य उत्तम पुरुष माझ्या हृदयात मी त्याचा संग केला नाही हडा मासाचा त्याचा संग केला शरीराचा नाश केला लोकांना आमंत्रण दिलं पाप केलं सगळंच आता पतन होणार यातना भोगणार मी चांगले विचार येतात पण टिकत नाही सोप्या भाषेत सांगू वातावरण पाहून माळ घालता येते पण नंतर वातावरणावर जमत आपण माळ घातली काय बुवा लोकांची मजा बुवा होऊन बघ कळेल तुला कोणे दिवशी सोने हत्तीवर कोणे दिवसी पायाचा चाकर चालत जावे समयासी सादर व्हावे तिला वाटत आपलं आयुष्य सांग चली जा रही है उम्र धीरे धीरे चली जा रही है उम्र धीरे धीरे सुबह शाम और दोपहर धीरे धीरे सुबह शाम और दोपहर धीरे धीरे चली जा रही है उम्र धीरे धीरे वो बचपन भी बीता जवानी भी बीती असर हो रहा है बुढ़ापे का धीरे धीरे चली जा
पडतात तर न विचारता पांढरे केस तुमचेच आहे ना? काय केस आहे तुमचे? केस तुम्हाला विचारून पांढरे होतात का न विचारता पांढरे होतात? न विचारता. तुमचे केस तुम्हाला न विचारता पांढरे झाले, तुम्हाला राग येतो आणि मग तुम्ही त्यांना न सांगता काळी करता. बरोबर आहे? तुमचे केस तुम्हाला न विचारता पांढरे झाले, तुम्हाला राग आला, तुम्ही त्यांना न सांगता काळी केली. तुम्ही त्यांना न सांगता काळी केली, त्यांना राग आला, पुन्हा पांढरे. काय करता? बोलू. चली जा रही है उम्र धीरे धीरे. तिला असं वाटलं, पण भाग्य असं महाराज भगवान दत्तात्रय तिच्या दारावरून गेले. भगवान दत्तात्रय तिच्या दारावरून गेले. मला एवढंच सांगायचं, दत्तात्रय तिच्याशी बोलले नाही, तिच्याकडे बघितलं पण नाही, पण परिणाम काय झाला? आला शीतळ शांतीचा वारा, हे सुख झालेल्या शरीरा, विठला पाककांचा थारा, गडी काळा सिद्धांत धरारा, हरी रामा गोविंदा वासुदेवा. नुसता दत्तात्रयांच्या शरीराचा वाराच लागला तर तिचं जीवन बदलून गेलं. देवाकडे गेली, स्नान केलं, पिवळं वस्त्र परिधान केलं आणि सांगितलं आजपासून मी तुझी झाली. देवाने तसं स्वीकारलं. मागच्या सगळ्या पायरी जाळून टाकल्या. मंत्रालयाला जशी आग लागते तशी मंत्रालयात सगळ्या पायरी जातात, पण शेतकऱ्याच्या कर्जाच्या जळत नाही. भगवान दत्तात्रय पहाटे 3 लाखच्या दारावरून गेली आणि तिचं जीवन बदललं. शास्त्रीय भाषा सांगतो, आज पण पहाटे 2:45 ते 5:30 या दरम्यान मध्ये अनेक संत या पृथ्वीवर गस्त घालतात. जसं 12 वाजल्यानंतर पोलीस गस्त घालतात, कुठे गुन्हा होऊ नये, स्त्री बालकाचं साधूचं रक्षण व्हावं, गायीचं रक्षण व्हावं, जसं फिरतात तसं संत फिरतात पहाटे 3 ते 5 दरम्यान. आणि एखादी सती साध्वी पतिव्रता पाहिली, एखादी गर्भवती पाहिली की तिच्या गर्भावर कृपा करतात, नाही तर अंश रूपाने गर्भात प्रवेश करतात आणि संत म्हणून जन्माला येतात. विठ्ठल विठ्ठल. संत काय करतात? दिव्यासारखा प्रकाश. प्रकाश पडत असताना चोराच्या आणि साधूच्या घरावर सारखाच पडतो. कुठं प्रकाशाने फरक पडत येते? कुठं फरक पडत? संत कृपा करताना तोंड पाहून करत नाही. संत तोंड पाहून कृपा करत नाही, तोंड पाहून फक्त पंक्तीत वाढलं. आपला माणूस जय गुलाब तिकडे बोला दोघांची पण मग भगवान खूप बरं सांगतात. माझ्या दृष्टीने दिवा संत आहे. अजून पुढे जाऊन सांगू 12 वाजता सांगते पुन्हा नाही बोलणार. घरात दिवा लावला तर बाहेर अंधार नाही, बाहेर दिवा लावला तर घरात अंधार नाही. जर उंबरठ्यावर दिवा लावला दोन्हीकडे प्रकाश. तसंच संतांनी आपल्या कंठात नामरूपी दिवा लावला की आपल्या बुद्धीलाही प्रकाशित करेल, अंतःकरणालाही निर्मळ करेल. म्हणून दीपा नाही पाठी कोठी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. साखर पूर्वेकडून गोड का पश्चिमेकडून? सर्वांना साखर सगळ्यांसाठी गोड आहे. अरे मुक्या माणसाला जरी साखर खायला दिली, मुक्या माणसाला साखर गोड आहे सांगता येणार नाही, पण त्याच्या चेहऱ्यावरचा भाव नक्की सांगेल साखर गोड आहे. साखर फक्त त्याला शुगर आहे, त्याला गोड नाही. पूज्य भंडारदादा एक वाक्य सांगू लागले, शुगर 2 माणसाला होते आणि 2 माणसाला होत नाही असं सांगितलं. शुगर शेतकऱ्याला होत नाही आणि वारकऱ्याला होत नाही. शेतकऱ्याला शुगर होत नाही आणि वारकऱ्याला पण होत नाही. जर शेतकऱ्याला झाली तर समजा बागायतदार
आणि जर वारकऱ्याला द्यायचं समजा महाराज काही गोष्टी तेरी चूप मेरी चूप असाव्या. भगवान साखर गोड एका क्या वाक्यात सांगतो आणि थांबतो. ज्याची वाणी साखरेसारखी गोड आहे आणि ज्याच्या शब्दाला दिल्यासारखा आत्मप्रकाश आहे, अनुभव आहे, आणि इतकंच काय, ज्याच्या स्पर्शाने जीवनाचं सोनं होईल आणि ज्याच्या संगतीत भगवंताचे प्रेमाने हृदय भरून जाईल, त्याचं नाव संत विठ्ठल. भगवंताच्या प्रेमाने आपलं मन सुगंधी करतात ते चंदनासारखे संत नाही. परिसराच्या स्पर्शाने आपली जात किंमत बदलून टाकतात, गुणवत्ता वाढवतात, क्वालिटी क्वांटिटी बदलून जाते. इतकं जे करतात ते संत नाही. आणि आपलं जीवन प्रकाशमय करतात. ती मीरा तुम्ही तेजाकडे प्रभू आमच्या जीवना सर्वात्मता शिव सुंदरा. सुंदर जीवन प्रकाश म्हणून ज्याच्या घरी ज्ञान आहे, ज्याच्या घरी अनुभवी ज्ञान आहे. थोडं एकाच वाक्यात सांगू का, जो ज्ञानी आहे ना तो गोड बोलतोच. काही लोकच असे त्यांना गोड बोलताच येते. कारल्याच्या बागेत राहता, शंखेश्वरला राहता, तिखटच बोलतात. साच आणि मवाळ मी तुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे अमृताचे आत्मरूप गणेश स्मरण. कौवा किस कालन हने कोकिल किसको दे मीठी वाणी बोल के जग अपनो कर ले. कावळा कोकिळा कोणाला काही देत नाही, पण कोकिळा ओरडायला लागला की लोक समजतात बसंत आला. कावळा ओरडायला लागला की समजायचं पाहुणा येणार आहे. याची जर चावत लागते तर साधू बोलायला लागला की समजायचं आपलं जीवन बदलून जाणार. साधू सहसा कोणाला बोलत नाही, पण एखाद्याशी बोलले की त्यांनी नक्की समजावं आपलं जीवन बदललं. तो खूप बरं आहे. या बाबतीत त्यांना सज्जन म्हणत आहे. सत अधिक जन सत परमात्म्याशी एकरूप झाले सज्जन. मधु सभाय नवनीत कैसे सज्जनाचे चित्त. लोण्यासारखं जसं चित्त मऊ आणि पवित्र झाले त्याचं नाव सज्जन. किती अंतःकरण कोमल. एक उदाहरण सांगतो थांबतो. शरद दासही साधू जातस सरस जोदर श्री तुषाशा आणि सुरथनाथी अशुल्क दासिका वरदनी नको मेर किंवर वरदनी नको मेर किंवर मेर किंवर. कमळासारखं कोमल जीवन आहे. कमळ कोमल आहे, पण त्या कमळावर बसणारा भुंगा सुद्धा बसताना विचार करून बसतो. कोसंबेल केसर की आशा, याच्या केसराची कुचंबणा होईल इतक्या हळूवारपणे बसतो. तुम्ही ज्याच्या जवळ राहाल ना तुम्ही तसे त्याचा संग चित्ती तुका म्हणजे तो. आपण ऐकलेला विनोद आहे. एक व्यक्ती मेडिकल मध्ये गेला आणि गेले बिस्किट आहेत का देणार कशाला. तो म्हणलं इथं खाणार का घरी बांधून. तुम्ही ज्याच्या संगतीत राहा तसे तुमची बात. तुम्ही साधूच्या संगतीत राहा. साधू तुका म्हणे तैसा
पैसा जसं चंदनात काही अवगुण नाही, परिसरात काही अवगुण नाही, दिव्यात काही अवगुण नाही, साखरेत काही अवगुण नाही. असा कोणता पदार्थ नाही की जो साखरेत आला गोड नाही राहिला. जुने लोक सांगायचे ज्याला मोठं व्हायचंय ना त्याच्या तोंडात साखर असावी, पायात डिग्री असावी आणि डोक्यावर बर्फ असावी. त्याची प्रगती डोकं शांत असावं. हे व्यापारी लोक बघा, तुम्ही 100 साड्या सांगा उघडून दाखवा, डोक्यावर बर्फ आहे, तोंडात साखर आहे, ही बघा हिच्यापेक्षा साखर, पायात पण डिग्री, 2-2 गट्टे उघडून काढला. काय सहनशील काय सांगा, एवढं मोठं पप्पा एवढे ताप देणारे तुम्ही सांगा. सज्जन म्हणजे सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ, सज्जनाची ज्ञानोबाच्या भाषेत सज्जन अजून थोडं वेगळं. दुरितांचे तीव्र विश्वस्वधर्म सुखी जोजे मनशील भूता परस्परे पडू इथे सज्जनाची व्याख्या सांगितली. सज्जन सूर्यासारखा चंद्रमेघे आलांछन मार्कंड देता पहीन ते सर्वाही सदा सज्जन चंद्रासारखे निष्कलंक आहे, सूर्यासारखे प्रकाश देणारे आहेत, पण मैत्री त्यांची ते सर्वाही सदा सज्जन सोय रे. अशा माणसाचे संबंध ठेवा की ज्याच्याकडे गेल्यानंतर बुद्धी प्रकाशित होईल, ज्याच्याकडे गेल्यानंतर मन शांत होईल. सगळ्यांना त्रास आहे, कोणाला त्रास नाही, पण संतांकडे जा सगळे त्रास झाले. लोकांना संतांकडे जाण्याचा त्रास होता. तुम्ही छाती ठोक सांगा तुका म्हणे तैसा सज्जना पासून पाहता अवघडवेळेची. वर पाहिलं तरी दिसत नाही, शोधून पाहिलं तरी दिसणार नाही. एका वाक्यात आई जसं बाळाला पूर्ण सजवल्यानंतर सुद्धा एक काजळाचं बोट लावते, तसं देवाने प्रत्येक साधूमध्ये एक दुर्गुण ठेवला आहे आणि प्रत्येक दुर्गुणी व्यक्तीमध्ये एक सद्गुण पण ठेवला. पूर्ण परिपूर्ण मुद्दाम नाही केलं, त्याची नजर लागून दिली. तू देख या ना देख, तेरे ना देखने का मुझे कोई गम नहीं, तेरे ना देखने की अदा ही तेरे देखने से नजर आहे. एका कीर्तनाला गावी चाललो होतो. रेल्वेतून उतरल्यानंतर पुढचा प्रवास खाली गेली. बरं आता ती 12 सीट असतात, त्याच्यात 18 बसवायचे असतात. त्याचाही नंबर तासा 2 तासांनी येतो, त्यालाही काहीतरी भेटलं पाहिजे. मी बसलो, माझ्या बाजूला एक औषध घेतलेला मनुष्य बसला होता. 90 बसले महाराज कुठं जाता, कुठून आला, त्यांनी माझी हजेरी सुरू केली. मी देवाला प्रार्थना करतो, एक तर याचं स्टेशन येऊ दे, पण माझं तरी आणि बाकी जेवढे जीप मध्ये बसले त्यांना आनंद झाला. बस याच्या तावडीत महाराज. लोक वाटत बघतात साधू तावडीत कधी भेटतो. लोक संधी साधली, दंग तसे झाली. थोड्या वेळाने त्याचा स्टॉप आला, उतरला. कसा पैसे काढायला त्याला 5 मिनिटं लागले. त्याने ड्रायव्हरला पैसे दिले आणि सांगितलं हे मागे महाराज बसले त्यांचे पण घे आणि उरलेले पैसे त्यांना दे. मी मनात विचार करतो, देवा खरंच याचा स्टॉप चांगला आहे.
हम इश्क दीवाने हैं, हमें दुनिया से क्या लेना, हमारा यार है हमें दुनिया से क्या लेना। मुझे है काम ईश्वर से, जगत रूठे तो रूठ, जग रुसलं रुसली, मी रुसणार नाही, जे रुसत नाही रागवत नाही, केवळ प्रेम करतात त्यांचं नाव संत. करुणा करा दयाळा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, विठोबार फुलार. ज्ञानेश्वर माऊली, सज्जनापासून पाहता अवगुण मिळेल शिजा. सज्जनांनी या दृष्टीने पहा, सज्जन म्हणूनच पहा. प्रत्येकाला वाटतं आपल्या लोकांनी सज्जन म्हणावं. चंद्रशेखर गोखले असं म्हणतो, इथे वेडे असण्याचे खूप फायदे आहेत, कारण शहाण्यासाठी जगण्याचे काटेकोर कारण आहे. इथं प्रत्येकाला वाटतं आपण किती शहाणी, यावर उपाय फक्त एकच, सगळं शांतपणे पाहणे, आनंदात देव ठेवील तसं राहा. एका वाक्यात सांगू, तक्रार करू नका, प्रतिकार करू नका. आणि संतांनी घरच्यांनी केलेले संस्कार विसरू नका. अजून सोपे भाषेत सांगू, तुमच्या मुलांना कार घेऊन देण्यापेक्षा पहिले संस्कार द्या. कार त्याला त्याच्या हिंदीवर घेऊन द्या ना. तुम्ही कशाला ठरवता? त्याला कळू दे पेट्रोलला किती लागतं, डिझेलला किती लागतं. त्याला स्वतःच्या पायावर उभं राहू द्या, त्याला कळू द्या.
संत सेवा या जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ तुकोबरणी अभंगामध्ये एक दृष्टीने पाहता पहा, या नजरेने पहा त्यांच्या नावावरून नाही, या नजरेने त्यांच्या जवळ राहा त्यांची निंदा होणार नाही, या नजरेने त्यांच्या जवळ राहा त्यांचं वर्णन गुण ऐके जेठवाचा विसरे ते साधू कथा. अरे वाणी सुद्धा जिथे पवित्र होईल अशी एकच कथा साधू कथा. मोगाशामो कर्माणो मोग ज्ञानाविधी तुझा राक्षसींमा स्वरिंचैव प्रकृती मोहिनी श्रसा. याच्यावर वर्णन करताना ज्ञानोबाराय म्हणाले वाचेला शीण येईल पण ऐके जेथ वाचा विसवे ते साधू कथा. आताच नाथषष्ठी झाली. अरे नाथ महाराजांच्या घरी गावला होता. नाथ महाराजांनी त्याला ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र पण दिला होता. तो म्हटला मी म्हणणार नाही, मी फक्त एकच म्हणतो भानुदास एकनाथ. नुसतं भानुदास एकनाथ नाव घेतलं काय ताकद. नाथ महाराजांचं राहिलेलं ग्रंथाचं कार्य त्या बाळाला करतात. धरी तिच्या हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लळाच्या दिसा. म्हणून संतांचं साधूच एक एक वाक्य गुरुचा ऐका, साधूचा ऐका, संतांचा ऐका, आई वडिलांचा ऐका, मोठ्या माणसाचा ऐका. आणि या बऱ्याच ठिकाणी थोडं नम्र राहा, नम्री नका राहा. लोक नम्री जास्त, नम्र कमी. आणि देवाला नम्र आवडतं, नम्रीने आवडतं. आणि जे नम्र आहे देव त्याच्यापेक्षा नम्री आहे. चतुरा तू शिरो अत्यंत नम्र रहा. गुजरात प्रांतामध्ये डोंगरे शास्त्रींनी एक सप्ताह केला, नामसप्ताह. आणि त्या नामसप्ताहासाठी प्रेमभिक्षू महाराजांना मिथिला नगरीतून 7 दिवस उत्सव झाला. 8व्या दिवशी काला भंडाराच्या दिवशी हत्तीवरून त्या महात्म्याची मिरवणूक काढली. आणि त्या महात्म्याच्या चरण पादुका डोंगरे शास्त्री स्वतः डोक्यावर घेऊन रस्त्याने चालले. ज्यांच्या पादुका डोक्यावर घेतले ते डोंगरे शास्त्री आणि ज्यांना हत्तीवर बसवलं ते प्रेमभिक्षू. त्या प्रेमभिक्षू महात्म्याच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. हत्तीवर बसल्यावर आपला बॅनरला पोकारला मावत नाही. क्षमा मागून सांगू, जिथे आज आपल्या वाढदिवसाचा बॅनर आहे ना तिथेच काही दिवसांनी श्रद्धांजलीचा पण लागणार. प्रेमभिक्षू महाराज त्यांच्या शिष्याने विचारलं गुरुदेव का नेमणे नाही सांगा ना. हत्तीवरून उतरल्यावर एकांतात गेल्यानंतर गुरुजी शिष्याला सांगितलं खरं सांगू डोंगरे शास्त्रींनी माझ्या पादुका डोक्यावर घ्यावा एवढा मी मोठा नाहीये. मी हत्तीवर बसावं एवढा मोठा नाहीये. माझी तर गाडवर बसायची खरी लायकी आहे. पण देवाच्या नावाने मला हत्तीवर बसवलं म्हणून रडायला येते. याला सज्जन म्हणतात. एवढी नम्रता ज्याच्यामध्ये आहे तो सज्जन. बाकी सगळे नम्रीच आहेत. बरं वाटत. काही लोक सांगतात तुमच्या पायाने आमच्या घरात लक्ष्मी येईल. आमच्या घरात नाही तुमच्या घरात कपर दूध देतात सांगतात लक्ष्मी यावी. कपर दुधात कृपा होत असते. ज्याची जशी श्रद्धा आहे तसं त्याला फळ आहे यात वाद नाही. पण श्रद्धा बदलू देऊ नका. संतांविषयीची दृष्टी कुदृष्टी होणार नाही. हे निर्दोष दृष्टी यावी या संबंधाने तुकोबाराय सेवा ज्ञानोबा तुकोबारायच्या चरणी समर्पित करू. सेवेला वेळा एखादा शब्द वेळा वाकडा गेला असेल चुकीचा असेल तर माझ्या बुद्धिपत्राचा दोष समजून क्षमा करा. योग्य आहे ते माझ्या गुरुजींचे ज्ञानोबारायचे आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. एक करा, सत्य बोला, धर्माचं आचरण करा, परस्त्रीला माता समजा, परधनाला विष माना, अपमान सहन करायला शिका, मान द्यायला शिका. गाई बैल जमीन विकू नका. देवाचं नाव घेत घेत घरी जा. देवाचं नाव घेत घेत झोपा. देवाचं नाव घेत घेत उठा. नाहीच कळालं लग्नाच्या अगोदर जय हनुमान म्हणा, लग्नानंतर जय श्रीराम म्हणा. आणखी एक करा, बोलताना असं बोला आपल्या बोलण्याने कोणाला जखम होणार नाही याची काळजी घ्या. आपल्या बोलण्याने बऱ्याच लोकांच्या बऱ्याच जखमा बऱ्या होतील असं बोला. बोलू ऐसे बोल जे बोले
दंडवली. आणखी एक करा, जिथं डोकं ठेवाल तिथं डोकं लावायच्या भानगडीत पडू नका. डोकं लावायचं असेल डोकं ठेवायच्या भानगडीत पडू नका. तुका म्हणे नेनो युक्तीची ते खोली म्हणून ठेवली पायी डोली. मज पामराहे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. डोकं ठेवण्याची जागा संतांनी सांगितली. या मौजे वाकूळ या गावी आदरणीय राम महाराजांच्या निमंत्रणाने इथे येण्याचं झालं. आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग झाला. काल ज्यांनी कीर्तन सेवा केली ते आजोबे आहेत, हे पण माझं भाग्य आहे. प्रवीण भाऊ वगैरे सगळी परिवारची मंडळी आहेत, माझ्या सोबत आलेली मंडळी, आकाश भाऊ, अजून बरेच सर्व मंडळी, बाबा स्वतः, सगळ्यांना पुन्हा पुन्हा मातृवर्ग, पितृवर्ग, बंधुवर्ग, भगिनीवर्ग, आभार वर्ग, वयोवर्ग, ज्ञानवर्ग, तपोवर्ग, महात्मा गण मंडळी, गुणीजन मंडळी, या सकळ आते विनवणी करा विठ्ठल स्मरण. आणखी एक करा, द्वेष मत्सर राग रोग यांना दूर ठेवा, भजन वाढवा. अजून एक सांगतो समोर, भजन आणि भोजन पडद्यात करा. आणि जेवढं भोजन वजनात करा तेवढं भजन पण वजनात करा. मस्त आनंदात राहा, सुखी राहा. कुठं कमी केलं आपल्या देवानी? कशात कमी? लोक पत्रिका हातात घेतल्यावर बघतात आज कोणाची पंगत आहे. असा विचार करत नाही आज पंगत असो नसो पण 2 तास विणा घेईल, जप करेल. कोणाला वेळ आहे 2 तास? देवाचं डोकं उठायचं याच्या विण्याने, असं व्हायचं नाही. घडेल ती सेवा करा, पडेल ते काम करा, कष्ट करा. मी सोपं सांगू, हे रेल्वे रस्त्यावर जे फळं विकतात, 1-2 रुपयाचा खाऊ विकतात, मला यांचा खराच अभिमान वाटतो का? चोरी करण्यापेक्षा 2 रुपये कमायला कमवतात. त्यांच्याकडून फळं विकत घ्या, मॉल मध्ये घेण्यापेक्षा, डी मार्ट मध्ये, डुप्लिकेट मार्ट मध्ये घेण्यापेक्षा, डॅमेज माल घेण्यापेक्षा अनडॅमेज वस्तू घ्या. त्याच्या घरात चूल पेटेल, त्याच्या घरी 2 रुपये पडतील, त्याचा आशीर्वाद लाभेल. देव देश धर्मासाठी, देव देश धर्मासाठी आपली मुलं प्रवृत्त झाली पाहिजे अशी प्रार्थना करतो. प्रत्येक आपल्या सर्वांना विनम्र आवाहन करतो. एक प्रार्थना सर्वांच्या चरणी, एवढा आशीर्वाद असावा. आयुष्य करी उणे परी माझा आवडो कीर्तन, नको जाऊ देऊ भंगार, गाते माझी पांडुरंगा विठ्ठल जय.